हैदराबादमध्ये उभारलेली 216 फूट उंच भव्य स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ही फक्त एक मूर्ती नाही, तर ती आहे 11व्या शतकातील महान संत रामानुजाचार्य यांची ओळख. समाजात समानता कशी असावी याचा उपदेश त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिला. अगदी 120 वर्षांच्या वयात जेव्हा त्यांना चालणं सुद्धा कठीण झालं होतं, तेव्हा स्नानासाठी जाताना ते ब्राह्मणाच्या खांद्याची मदत घेऊन जात असत आणि परत येताना चर्मकाराच्या खांद्याचा आधार घेत असत. लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अशुद्धता शरीरात नसते, ती मनात असते. 2022 मध्ये उभारलेला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी याच महान विचारांची साक्ष देतो, ज्या विचारांनी 1000 वर्षांपूर्वीच समाजाला समानतेचा मूलमंत्र दिला. 11व्या शतकात संत रामानुजाचार्यांनी एक अशी क्रांती घडवली ज्याचे पडसाद आजही ऐकू येत आहेत. त्या काळात हिंदू समाजात इस्लामी आक्रमकांनी लादलेला जातीय भेदभाव समाजात खोलवर रुजून गेला होता. धर्म आणि भक्तीचा अधिकार काही मोजक्या लोकांपुरताच मर्यादित होता. पण रामानुजाचार्यांनी हीच विचारसरणी बदलून टाकली. ज्यांना समाजाने स्पर्शही करू नये असं मानलं होतं, त्यांच्यासाठी त्यांनी मंदिरांचे दरवाजे उघडले. ब्राह्मण असो किंवा चांडाळ, प्रत्येकाला त्यांनी भक्तीचा समान अधिकार दिला. ते स्पष्टपणे म्हणत असत की भगवंतासमोर सर्वजण समान आहेत. त्यांनी कनिष्ठ समजल्या जाणाऱ्यांना आपले शिष्य बनवले, त्यांच्यासोबत भोजन केले आणि त्यांचा आदर केला. त्या काळात शिक्षण देणं हे विद्वानांचंच काम मानलं जायचं, पण त्यांनी निम्न समाजातून आलेल्या गुरूंकडून शिक्षण घेतलं. इतकंच नाही तर चांडाळांच्या हातचं अन्नही त्यांनी स्वीकारलं आणि रथयात्रेत सर्वात पहिला रथ ओढण्याचा मानही त्यांनी त्यांनाच दिला. भक्तीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर प्रवास करत त्यांनी लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की खरा धर्म तोच जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा ठाम विश्वास होता, जात नाही तर गुणच माणसाला महान बनवतात. आज स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ही फक्त एक प्रतिमा नाही, तर ती एक जाणीव आहे की भारताची खरी ताकद त्याच्या एकतेत आणि समरसतेत आहे.